या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। या नवरात्र महोत्सव कालावधीत दररोज सकाळी महापूजा आणि रात्री नित्योपचार पूजा करून देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे। 22 सप्टेंबर रोजी पहाटे प्रक्षाळ पूजा करून सकाळी 9 वाजता महापूजा करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबिना काढण्यात येणार आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूरसह अनेक ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच सोलापुरात मात्र रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11च्या सुमारास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी तसंच धनगर बांधवांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। जुने विठ्ठल मंदिर ते चौपाट ते काळी मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैला मिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्याची प्रत्यक्षात कामाला सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, पंचांगकर्ते मोहन दाते, प्रशांत बडवे, डॉक्टर अजित कुमार देशपांडे, ॲडव्होकेट राहुल औरंगाबादकर, ॲडव्होकेट विजय पाळंदे, मकरंद जोशी, पीएचई पेंटर, सुनील शेळके, खाडीलकर, श्यामकुमार कन्ना, दीपाली चव्हाण, प्रसाद कुमठेकर, श्रीराम रामदासी, हारून शेख, विकास गायकवाड, रशीद नदाफ, दही हंडे, नागेश गोरे, सुनील माडेकर, दत्तात्रय साबळे, अतुल विभूते यांच्यासह इतर मान्यवर आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते। बाळीवेस शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी नृसिंह अवतार हा देखावा सादर करण्यात येणार आहे। या देखाव्याचं उद्घाटन 24 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक संकेत थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 22 सप्टेंबर रोजी घटस्थापने दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सकाळी 9 वाजता वाजत गाजत मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। 23 रोजी रात्री 8 वाजता मल्लिकार्जुन मंदिरात राजस्थानी सत्संग परिवार विठ्ठल दायमा हे सुंदरकांड कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत। जुना एम्प्लॉयमेंट चौक भागात गेल्या 20-25 वर्षांपासून पोटापाण्याचा उद्योग करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर आणि खोकेधारकांवर महानगरपालिका मंडई विभागाकडून अन्यायकारक कारवाई करण्यात आली आहे। विक्रेत्यांनी पालिकेकडून रीतसर पावती घेतली असूनही त्यांच्या भाज्या, खोकी आणि इतर साहित्याचं नुकसान करण्यात आलं। भाजी विक्रेते म्हणाले, आम्ही शेतात कष्ट करून मजुरी करून भाजी पिकवतो आणि तो बाजारात आणून विकतो, त्यावरच आमचा उदरनिर्वाह भागतो। आम्ही पैसे देऊन पावती घेतो, कधीकधी पैसे घेतले तरी पावती देत नाहीत। मग अशा भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? फक्त आमच्यावरच कारवाई का केली जाते? यावरून सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। जी त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित प्रकरणं आहे अशा अर्जदारांना ईमेलद्वारे कळवण्यात आलं आहे। परंतु ज्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्र त्रुटी पूर्ततेसाठी शिबिर राबवण्यात येणार आहे। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स
ड्रीम स्पेस सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.